नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसाची माझी इच्छा होती एक लॉंग राईड करायची. तर मी आज सकाळीच ठाण्यावरून पुण्यासाठी निघालो आहे. कळवण CBD बेलापूर मार्गाने मी आता कळंबोली जंक्शनला येऊन पोहोचलो आहे. आता मी पनवेल मार्गाने ठाण्यापासून 55 किलोमीटर दूर खोपोली येथे एक शॉर्ट ब्रेक घेतला आहे. कर्जतमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर महाराजांच्या सुंदर स्मारकाचे दर्शन घडले. घोरघाटामधून कर्जत खंडाळा लोणावळा हा घाट राईड करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. मित्रांनो, हीच ती माझी यामाहा रे ZR 125 ज्याने मी आज रायडिंग करत पुण्याला निघालेलो आहे. शांत चित्ताने आणि स्लो स्पीड रायडिंग करत मी माझ्या डेस्टिनेशन पुण्याला आता पोहोचलेलो आहे. अंदाजे 4 तासात आजची राईड इथे पूर्ण झाली आहे. चला तर मग उद्या परत भेटूया. मित्रांनो, सकाळीच आपण ठाणे परतीचा प्रवास सुरू करीत आहोत. त्याप्रमाणे आपल्याला 160 किलोमीटर कव्हर करायचे आहे. MG रोड, ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन या परिसरातून जाताना इसवी सन 2000 मध्ये मी राहत असलेल्या या एरियामधल्या माझ्या आठवणींना उजाळा मिळाला. भारतीय झेंडा दिसताच आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. भोरघाट चढण्यापेक्षाही घाट उतरताना दुप्पट आनंद अनुभवास येतो. अशातच मनाला वेड लावणारी 90sची ती गाणे मनाला कधी भुरळ लावतात हे कळतच नाही. टिडिडिंग डिंग डिंग टिडिडिंग डिंग डिंग टिडिडिंग डिंग डिंग टिडिडिंग डिंग डिंग मुझे रात दिन बस मुझे चाहती हो, मुझे रात दिन बस मुझे चाहती हो, कहो ना कहो मुझको. भोरघाटमध्ये थांबून आता काही क्षण स्मरणात राहण्यासाठी कॅप्चर करण्याची वेळ झाली आहे. वाटेत अष्टनाथ गणपती महाडचा बोर्ड बघितला. मग काय, गणरायांचे दर्शन करणे तर भागच आहे. गर्दी नसल्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा, शंकर भगवान आणि गणरायांचे मनसोक्त दर्शन झाले. इथेच मी गरमागरम तेज तर्री असलेल्या बटाटा उसळवर ताव मारला. वाटेत रानमेवा जांभूळ घेऊन मी पुन्हा एकदा शिवाजी महाराज स्मारक कर्जत या रस्त्याने पनवेल गाठले. 2 दिवसात 334 किलोमीटर ठाणे पुणे ठाणे स्कूटरने रायडिंग करत एक वेगळाच अनुभव मी माझ्या गाठीशी मानला. धन्यवाद.